नमस्कार, माझं नाव चैतन्य उषा लक्ष्मण पाटील. मी पेण रायगडचा रहिवासी आहे. मी आज तुम्हाला रस्त्याबद्दल सर्व माहिती देणार आहे, पण तत्पूर्वी माझं शिक्षण, मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे आणि एक सामाजिक क्षेत्रामध्ये थोडंसं काम करत असो सुजाण नागरिक म्हणून. आणि मला रायगड पोलिसांकडून रस्ता सुरक्षेसाठी 2025चा जीवनदूत पुरस्कार देखील मिळालेला आहे. तर मी आज तुम्हाला ह्या ओव्हरऑल मुंबई गोवा हायवेबद्दल, जो काय आता रस्ता सत्याग्रह करत आलो आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडी इत्थंभूत माहिती आणि आपण कसं काम करू शकतो याच्यावरती हे सर्व एक्सप्लेन करणार आहे. फक्त तुमची साथीची गरज आहे. हे जो महामार्गाचा रस्ता सत्याग्रह करतो वगैरे हे कुठल्याही म्हणजे आर्थिक सहकार्य नाही, हे स्वतःच्याच मेहनतीवर करतोय. तुमच्यासारख्यांना म्हणजे विनंती असेल की सर्वजण मला विचारतात की चैतन्य सांग तुला काय मदत लागली, तर मला मदत एकच लागणार आहे. ही व्हिडिओ लाईक नाही केली तरी चालेल, सबस्क्राईब नाही केली तरी चालेल, पण ही व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा ही विनंती असणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रस्त्यावरून येताना काही ठिकाणी खड्डे सापडलेले आहेत, ते मी संबंधित प्रशासनाला पाठवून त्याच्यावरती भरून घेण्याचे, योग्य पद्धतीने भरून घेण्यासाठी आपण विनंती एकजुटीने करणार आहोतच. पण त्याहून एक चॅलेंजिंग काम येते रस्त्यावरून प्रवास करत असताना, ते म्हणजे हे की काही ठिकाणी हॉटेल्सच्या समोर किंवा काही गावांच्या समोर जे मीडियन ओपन आहेत, ठीक आहे, ते चांगल्या प्रकारे तुम्ही करून घ्या किंवा ते जर अनवॉन्टेड असतील म्हणजे तर ते बंद करून घ्या. कारण की रस्ता दोन्ही चालू आहेत आणि मधीतून जेव्हा तो एखादा कोण बाईकवाला घुसतो रस्त्याच्या मध्ये, तर त्यावेळेस ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. आणि बाकी इतर पोर्टहोल्स आणि ह्याच्या सर्वांच्या गोष्टी मी संबंधित प्रशासनाला पाठवणार आहेच. पण त्याचसोबत मला अनुभव आलेला किंवा मी एवढे वर्ष मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती काम करत असताना जो ट्रॅफिक मॅनेजमेंटचा फंडा आहे तो खूप वेदनादायी आहे. आणि याच्यामध्ये काय होतं की प्रत्येकाला घाई लागलेली असते, त्याच्यातून काय नुकसान होतंय आणि आता आपण काय करू शकतोय. मी व्हिडिओच्या पहिलेच सांगतो तुम्हाला, माझा कोणताही पक्ष नाही आहे, माझी कोणतीही संघटना नाही. मी एक नागरिक म्हणून, सुज्ञ नागरिक, सुजाण नागरिक म्हणून काम करतोय. आणि ही व्हिडिओ जर संबंधित प्रशासनाला, RTO डिपार्टमेंट असेल किंवा महाराष्ट्र पोलीस असतील किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल, यांना जर पटलं तर कृपया ते इम्प्लिमेंट करा अशी माझी विनंती आहे. आता मी व्हिडिओची सुरुवात करतोय, ठीक आहे. काही बंधनकारक नसणार आहे, हे माझ्या कुशल बुद्धीला सुचलं म्हणून किंवा रस्ता सत्याग्रहामध्ये सुचलं म्हणून मी तुम्हाला आता एक्सप्लेन करत आहे, ठीक आहे. तर जेव्हा मी पनवेल पलसपेपासून मी सुरुवात केली चालण्याची, तर त्याच्यामधून आल्यानंतर पलसपेला थोडीशी ट्रॅफिक होते. पण आपण पकडूयात हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पलसपेपासून सुरू होते. पलसपेपासून आल्यानंतर, ठीक आहे, जी ट्रॅफिक लागण्याचं कारण आहे ते म्हणजे एक ठिकाणी म्हणजे गडब. तर गडब या ठिकाणी ब्रिज बनण्याचं काम सुरू आहे आणि तो जो ब्रिज बनतोय त्याला कदाचित थोडासा वेळ लागू शकतो, पण बनल्या जर त्याच्यावरून गाडी नेली तर ती देखील रस्ता देखील खराब होण्याचे चान्सेस आहेत. तर आपण पकडून चालूयात, गडब या ठिकाणी ट्रॅफिक लागू शकतोय. त्याचसोबत कोलिटीवाडीला सिंगल लेनचा रस्ता आहे, ज्याच्यावरून दोन्ही गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या एका पॅचवरून जाणार आहेत. त्याचसोबत ट्रॅफिक लागेल कुठे, तर नागोठणे हा ठिकाण आहे ट्रॅफिक लागण्यासाठीचं. नागोठणेवरून सुटल्यानंतर ट्रॅफिक तुम्हाला लागू शकतो कोलाड या ठिकाणी, कोलाड नाक्यावरती, कारण की तिथं देखील ब्रिजचं काम सुरू आहे. त्याच्यानंतर तिथं आल्यानंतर इंदापूर बायपास देखील अजून बनणं बाकी आहे आणि म्हणून तो जुना रस्ता आहे तोच आपण यूज करतोय. तर इंदापूरच्या ठिकाणी आपल्याला काय लागू शकते, ट्रॅफिक लागू शकते. त्याच्यानंतर माणगावला पण सेम कंडिशन, माणगावचा देखील अजून बायपास पूर्ण झालेला नाही म्हणून आपण कुठं माणगावचा जो जुना हायवे आहे त्याच्यानेच आपण ये जा करणार आहोत. त्याच्यानंतर लोणेरे, आता हा सर्व लोणेरे या ठिकाणी देखील ब्रिजचं काम सुरू आहे म्हणून तिथून ट्रॅफिक लागू शकतोय. त्यानंतर तिथून निघाल्यानंतर आजचा महाडमध्ये राहिल्या, महाडपर्यंत आल्यानंतर मला तरी असं वाटलं की ह्या सर्व ट्रॅफिक ठिकाणांवरती मात केली आपण, तर पुढचा रस्ता हा ऐकूयात आहे की संगमेश्वरपर्यंतचा रस्ता, महाडपर्यंत तर रस्ता चांगलाच मिळाला आणि ऐकून आहे की संगमेश्वरपर्यंत रस्ता हा चांगला आहे, ठीक आहे. तर मी तिथपर्यंत गेलेलो नाही अजूनपर्यंत, पण जेवढं केलंय तेवढं मी तुम्हाला सांगितलं आणि त्याच्या त्रुटी आहेत तर मी संबंधित प्रशासनाला येत्या 1-2 दिवसात पाठवणार आहेच. हे केल्यानंतर आता प्रवास करत असताना जो सर्वात अनुभवण्यात आलेला प्रश्न आहे तो म्हणजे ट्रॅफिक, ठीक आहे. ती ट्रॅफिक होण्याची कारणं काय आहेत आणि तोटे काय आहेत आणि त्याच्यावरती कोणते पर्याय आहेत मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. थोडं मी समजवण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे, माझ्या परीने.
तर ट्रॅफिक होणारी ठिकाणं सांगितली. ट्रॅफिकमध्ये होतं काय की प्रत्येकाला घाई असते की लवकर घरी जायचं म्हणून, आणि त्या अनुषंगाने तो काय करतो, ओव्हरटेक करतो किंवा गाड्यांची दुसरी तिसरी चौथी अशा लेन करत जातो, स्वतःची लेन सोडून. ट्रॅफिक लागल्याने सर्वात मोठा म्हणजे एकदम विचित्र काम म्हणजे काय होतं, तो म्हणजे ॲम्ब्युलन्स. ठीक आहे, या ॲम्ब्युलन्स जर किंवा एखादी आपत्कालीन परिस्थिती आली तर आपल्याला खूप मोठा त्याचा नुकसान सहन करावा लागू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पहिला तोटा आपण दुसरा बोलूयात आपण की ट्रॅफिक लागली तर वेळ वाया जातोय तुमचा, आमचा, सर्वांचा. त्याच्यानंतर इंधनाची नासाडी होते आपली, गाडी थांबल्यानंतर पेट्रोल वगैरे. ठीक आहे, त्याच्यानंतर मानसिक त्रास, अरे या ट्रॅफिकमध्ये गरमीमध्ये इरिटेशन, परत गाडी चालू वगैरे, या सर्व गोष्टी आपल्याला त्रासांमध्ये आहे. त्याच्यानंतर अपघाताचा धोका. आता ट्रॅफिक लागली त्याच्यानंतर अपघाताचा धोका कसा होऊ शकतो किंवा काय, काही लोक काय करतात, सिंगल लेनचा रस्ता आहे, त्यात आता आपण सिंगल लेनचा रस्ता आहे आणि त्याच्यामध्ये तो जेव्हा दुसरी गाडी लावतो किंवा तिसरी गाडी लावतो तेव्हा तो साईडनी चालत असतो. म्हणजे तिथं रस्ता ऑलरेडी अरुंद आहे आणि त्या ठिकाणावर तुम्ही गाडी नेताय, मग काय होते, गाडी घासली जाते, तिथं भांडणं होतात आणि पुन्हा ते सर्वांचा, तुमच्या भांडणांमुळे सर्वांचा वेळ जाऊ शकतोय. ओके, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही साईडून गाडी नेता तर कदाचित त्या ठिकाणी पंक्चर होण्याचे साधनं असतात, म्हणजे खिले असू शकतात किंवा इतर सर्व काच वगैरे ज्या असतात ना रस्त्याच्या साईडला असतात, त्याच्यानी साईडला टाकल्यानंतर हे होऊ शकतंय. त्याचसोबत तुम्ही जेव्हा ही जे घेऊन जाता गाडी साईडच्या लेननी घेऊन जाता एकदम आणि त्या खाली साईड पट्टीवरती उतरवता, तर त्या ठिकाणी देखील खड्डे वगैरे पाडायला सुरुवात होतात, कारण की तो तेवढा रस्ता पक्का नसतो आणि भविष्यात त्यांच्या जे तिथे राहणारे आहेत त्या लोकांच्या किंवा दुकानदारांच्या समोर हे खड्डेमय असले झालेले दिसतात, त्याच्यात मच्छर साचणं वगैरे भविष्यात मग परत चालू होतं. असो, हे झाल्यानंतर मानसिक त्रास आलाच की तुम्ही बसलात कारमध्ये, एवढा उशीर झाला की 18 तास झाले प्रवासाला, एवढे तास लागले. ह्याच्यानंतर अपघाताचा धोका झाला. आर्थिक नुकसान, आता हे सर्व पेट्रोल वगैरे जाणार तुमचा, बरोबर आहे, वेळ जाणार बोललं तिथे एक थोडा वेळ वाढला, आर्थिक आपल्याला नुकसान होणार. त्याच्यानंतर जेवढी गाडी तुमची, आता शेवटी गरमी असणार आहे एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्ही AC वगैरे लावणार तर त्याच्यामध्ये तुमचं आपली गाडी चालू राहणार, प्रदूषणाची वाढ. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला तोटा होतोय आणि भविष्यात होऊ नये याच्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत ते सांगतो. ठीक आहे, आणि मग ह्याच्यावरती उपाययोजना काय करावी आपण. ठीक आहे, तर प्रसार माध्यमांचा आपण वापर करतो. आज 2025 मध्ये आपण आहोत, तर त्या प्रसार माध्यमांचा कसा योग्य वापर करावा तो आपण जाणून घेऊया. सर्वात महत्त्वाची गोष्ट तर आजची दिनांक आहे 17 ऑगस्ट 2025. हा आजच मेसेज हा संबंधित डिपार्टमेंटला जाणार आहे, ट्रॅफिक डिपार्टमेंट आणि सर्व अधिकारी वर्गांना देखील. आपण काय करतो, प्रसारमाध्यमांमध्ये सर्वात गोष्ट म्हणजे शिक्षण विभागाला हे करणार आहोत, त्यांचा सहकार्य घेणार आहोत. शिक्षण विभागाचं सहकार्य कसं असणार आहे, तर जसं की एकदा मी शाळेत असताना देखील तसं व्हायचं की पालक मीटिंग असली तरी काय करायचे, शिक्षक आम्हाला की घरी जा पत्राने पप्पांना की आज पालक मीटिंगला तुम्हाला यायचं आहे. सेम कन्सेप्ट आपल्याला ते यूज करायचं आहे की शिक्षण विभागामार्फत जर मी माननीय मुख्यमंत्र्याला देखील, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील मी विनंती करतोय की एखादा असं करता आला, हे मुंबई गोवा हायवेसाठी स्पेशली तर खूप उपयोगी पडेल आम्हाला सध्याला पायलट प्रोजेक्ट म्हणून. शिक्षण विभागाला तुम्ही सूचना द्या की तुमच्या ज्या कोकण प्रांत बोलू शकतो आपण, जेवढे काय आहे ठाणे, मुंबई किंवा पुणे इकडच्या ज्या गाड्या येणार आहेत त्यांच्या सर्व शाळेतल्या विभागांना एक सूचना द्या तुम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना की शाळेमधून मेसेज जाऊ दे की विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक पत्र बनवा की पप्पा, दादा, मामा, काका जे काय असेल ते तुमच्या घरातले कोणीही गाडी चालवणार असेल त्यांना एक पत्र लिहा, मावशी वगैरे जे काय असेल सर्वांना, की गाडी चालवताना वाहतुकीचे नियम पाळा, योग्य लेनचा वापर करा. त्याचसोबत तुम्ही पहिले गाडी जाण्यापूर्वी, प्रवासापूर्वी मेंटेनन्स केलीत का, जेव्हा आणखीन ते जे प्रश्न असतील हे तुम्हाला मी एका लिंकमध्ये त्याचं करून देईल, पत्र फॉर्मॅट देखील, म्हणजे तो सर्व विदिन अ सेकंड सर्व विभागांमध्ये देखील आपल्याला पोहोचवता येऊ शकतोय जर शासनाने परवानगी दिली तर. ठीक आहे, ह्याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापन मेसेज. आपत्ती व्यवस्थापन मेसेज म्हणजे आता बघा ना आपल्याला की रायगड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता होणार आहे किंवा मुंबईमध्ये पाऊस वगैरे होणार आहे, हा असा एक मेसेज जातो आपल्या आपत्ती कक्षाकडून सर्व ग्राहकांना. तर आपत्ती विभागाने देखील मेसेज करावा की ट्रॅफिकचे नियम पाळा आणि या पद्धतीने तुमचा प्रवास सुखमय करा, गणपती बाप्पा मोरया.
जे काय असेल ते आपण हे करू शकतो. त्याच्यानंतर हेच कामगिरी करणार आहे म्हणजे जनजागृती की वाहतुकीचे नियम पाळा कोण करणार आहे तर न्यूज प्रसार माध्यम, ज्याच्यामध्ये सर्व न्यूज चॅनल तसेच न्यूज रिपोर्टर पेपर सर्व त्यांना देखील विनंती करूयात की तुम्ही देखील या प्रसार माध्यमातून सांगा की ह्या महामार्गावरून जाताना या ठिकाणी असं आहे पण आपल्याला हे नियम वाहतुकीचे पाळायचे आहेत. हा मेसेज त्यांच्याकडून गेला. ठीक आहे. याच्यानंतर सामाजिक संस्था, कोकणामध्ये देखील बऱ्याच साऱ्या सामाजिक संस्था आहेत, मुंबईमध्ये देखील बऱ्याच साऱ्या सामाजिक संस्था मंडळ आहेत, त्यांनी देखील काय करावे त्यांच्या लेटर हेडवरती सर्व सभासदांना आणि त्यांच्या घरातल्यांना देखील सांगावं की पत्र काढून की वाहतुकीचे नियम हे आहेत, हे आपल्याला नियम काटेकोर पद्धतीने पाळायचे आहेत. ठीक आहे. पेट्रोल पंपच्या ठिकाणी देखील भले मोठे फ्लेक्स लावा की वाहतुकीचे नियम पाळण्यासाठीचे. त्याचसोबत जर एखादा एनर्जेटिक पेट्रोल पंपचे जे कर्मचारी असतील त्यांना देखील सांगा की जे काय कोण तुमच्याकडे गाडी पेट्रोल भरायला येईल त्यांना सांगा की साहेब लेन क्रॉस करू नका किंवा वाहतुकीचे नियम पाळा. वाहतुकीचे हा बंबार्डिंग त्यांच्याकडून देखील होईल. किंवा त्याच पेट्रोल पंपच्या ठिकाणी आपण एखादा स्पीकर लाऊड स्पीकर देखील लावू शकतोय की वाहतुकीचे नियम पाळा, वाहतुकीचे नियम पाळा. ठीक आहे. असे सर्व एक मेसेज देणार. त्याचसोबत आता जे सोशल मीडियाचं जग आहे त्याच्यामध्ये यूट्यूबर असतील किंवा इंस्टाग्राम असतील किंवा सर्व कलाकार असतील, कोकणातील असतील किंवा मुंबईमधील कलाकारांनी देखील विनंती करतोय की त्याने देखील एक कॅम्पेन राबवा की सर्वांनी हा गणेशोत्सवाला जाण्यासाठी जी काय तुम्ही उत्सुकता आपली आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की वाहतुकीचे नियम पाळायचे आहेत, सर्वांनी एका लेनमधून आपल्याला जायचं आहे. हा इंस्टाग्राम यूट्यूबरचा झाला. त्याच्यानंतर ह्याच सोबत महामार्गावरती आपण पाहू शकतो म्हणजे मी एवढे वर्ष पाहत होते त्याच्यामध्ये राज्य एस टी महामंडळाच्या किंवा ज्या टुरिस्टच्या ज्या बसेस आहेत, ठीक आहे, टुरिझमच्या त्या देखील बसेस येत असतात. तर त्या बसच्या मी महाव्यवस्थापकांना देखील माझ्याकडून देखील पत्र जाणार विनंती करणार आहे की जे काही आपले कर्मचारी तुम्ही अतिरिक्त बस जेव्हा सांगता तेव्हा बाहेरून बस चालक वगैरे येतात किंवा बाहेर विभागातल्या देखील बस आपल्याकडे येतात आणि मग लेन क्रॉसिंग किंवा डबल लेन वगैरे करण्याचा हा प्रकार मी बघितला माझ्या डोळ्यांनी. तर भविष्यात हे होऊ नये याच्यासाठी तुम्ही देखील त्यांच्याकडनं तुमच्या कर्मचाऱ्यांना योग्य सूचना द्या. ठीक आहे. ही विनंती करणार आहे. ओके. त्याच्यानंतर रिक्षा वाहतूक संघटना असतील किंवा सर्व सामाजिक ज्या संघटना आहेत त्यांना देखील आपण विनंती करणार की सेम की नियम पाळायचे आहेत. कोणाला काही कोणता रस्ता माहिती नसेल काय माहिती नसेल तर त्याला तुम्ही व्यवस्थित मार्गदर्शन करा जेणेकरून की ह्या गोष्टी आपल्या व्यवस्थित सुरळीत होतील. ठीक आहे. झालं एक गोष्ट. त्याच्यानंतर आता ह्या गोष्टी केल्यानंतर जो चर्चेत राहिलेला विषय की माणगावची ट्रॅफिक भरपूर आहे, माणगावमध्ये भरपूर सारा त्रास वगैरे होतोय लोकांना. ओके. सो कारण की वेळ जातोय, पैसा जातोय, हे सर्व तोटे आपण पाहिले, आपण फायदे देखील पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपण काय करतोय आता माणगावचा जो रस्ता आहे त्याचा मी आता एक्सप्लेनेशन तुम्हाला देतोय किंवा पोलीस प्रशासनाकडून जर असं नियोजन झालं वगैरे तर अधिक उत्तम पडू शकतोय. ते कसं की तुम्ही पाहू शकता की पनवेल मार्गाने ही सर्व ट्रॅफिक आलेली आहे. ठीक आहे. पनवेल मार्गाने म्हणजे लेन जास्त असल्या कारणास्तव इकडनं ट्रॅफिक आली ही ट्रॅफिक येणार कुठे त्या माणगावचा बायपास जिथून सुरुवात होते त्या ठिकाणी आल्यानंतर तिथे RTOची चौकी असावी. ठीक आहे. त्या RTOच्या चौकीच्या ठिकाणी देखील RTO कडून देखील सांगितलं जाईल किंवा तिथे देखील स्पीकर ते लावू शकतात की या ठिकाणीवरून जाताना तुम्ही सिंगल लेनचाच वापर करा. ठीक आहे. ओके. हे गोष्टी होऊ शकतात. आणि ह्याच ठिकाणी काही अतिशाने लोक देखील मिळतील की बाबा नाही आम्हाला इमर्जन्सी मग त्या ठिकाणी RTO कडे देखील आपल्याकडे एक ऑप्शन असणार आहे की बाबा तुला मी नियम सांगतोय, जर तुम्हाला जर इमर्जन्सी काय असेल तर तिकडे ॲम्ब्युलन्स सेवा देखील असणार आहे, त्याच माध्यमातून त्याला शिफ्ट करू जाऊ शकतं म्हणजे त्या अतिशहाण्या माणसांना. पण त्यांना इथून जे कोणी असतील त्यांना सूचना हे देणार आहेत. याच्यामध्ये अजून एक गोष्ट राहिली आहे, सॉरी एक विनंती करतो प्रसार माध्यमांमध्ये की 9 नंबरचा की सर्व पक्षीय आमदार खासदार किंवा सर्व पक्ष जे कोण राजकीय पक्ष चालवतात त्यांना देखील विनंती करतोय की आपल्या माध्यमातून देखील एक पत्र काढा अध्यक्ष म्हणून. ठीक आहे. किंवा संस्थापक म्हणून की आपल्या पार्टीमधील देखील कोणीही कार्यकर्त्याने ओव्हरटेकिंग करणार नाही, वाहतुकीचे नियम पाळणार आणि हे पाळा अशी एक विनंती करणारं पत्र, त्यांना एक प्रेमाचं पत्र तुमच्याकडून देखील जाऊ देत. कारण की बऱ्याचदा असा मी बघतो की साहेब आपला माणूस आहे सोडून द्या, ह्या अशा गोष्टी न होता कामा तुम्ही देखील त्यांनाच विनंती करा की बाबा हे नियम तू पाळायचेस, जर हे पाळलेच नाहीयेस तर उद्या याचा भूदंड तुला तो भरावा लागू शकतोय.
ठीक आहे, तर इथे देखील पार्टीज आपण करू शकतोय. ओके, हे झाल्यानंतर आता जो माणगाव बायपासच्या किंवा माणगावच्या शहराचा जो आपण ट्रॅफिक होणाऱ्या समस्यावरती आपण थेट येतोय. पनवेलवरून ट्रॅफिक आली, RTOच्या ठिकाणी आले. RTO पण अनाउन्समेंट करतोय की तुम्हाला सिंगल लेननी जायचं, सिंगल लेननीच जायचं. हे सांगतोय कोण? RTO पोलीस प्रशासन मार्फत, जिल्हा प्रशासन मार्फत सांगितलं जाते आपल्याला. इथे आपले काही कर्मचारी उपस्थित राहणार. त्याच्यानंतर इथून जी ट्रॅफिक सुटणार ही एकच लेनमध्ये ट्रॅफिक जाणार. ठीक आहे, एक एक गाड्या इथपर्यंत आल्या. हे आल्यानंतर ठीक आहे, काय 100 मीटर बोला किंवा 200 मीटरवरती कसं काय डिपेंड्स ऑन मॅन पॉवर. ठीक आहे, तुम्ही पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी आपले उभे राहतील किंवा NSS बांधव उभे राहतील. काही समाजसेवक उभे राहू शकतील, ट्रॅफिकचे पोलीस मित्र. हे आल्यानंतर ही ट्रॅफिक इथून अशी सुटणार आहे. त्याचसोबत आपण महाड करून घेतली तर महाड करून आल्यानंतर पण हाच फंडा इकडनं चालू होईल. RTO इकडे सांगेल आणि ही ट्रॅफिक एक सिंगल लेननी ही ट्रॅफिक आपली इकडनं अशी अशी पास होत इकडे निघून जाईल. म्हणजे जो वेळ वाचणार आहे तो कसा होणार आहे ते इथे पाहू शकताय. आता हे सर्व आपण, तुम्हाला पटतंय? हे पटत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक केलं नाही तरी चालेल, सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल. फक्त माझी विनंती ही असणार आहे की मी हे पैसे कमवण्यासाठी नाही करत आहे किंवा काय करण्यासाठी नाही करत आहे. जनजागृती आणि वाहतुकीमध्ये होणाऱ्या अडचणींवरती मात करण्यासाठी हा माझा सर्व अट्टाच चालू आहे. म्हणून हा रस्ता सत्याग्रह चालू आहे. कोकणातील जीव जाऊ नयेत, कोकणातील नागरिकांचं आर्थिक नुकसान होऊ नये याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे. हे करत असताना आता आपण पाहिलं, आपण RTOच्या माध्यमातून म्हणजे इकडनं देखील वाहनं तुमची पास झाली. आता महत्वाचा रोल येतोय तो म्हणजे हा की आम्ही प्रसार माध्यमांमध्ये एवढी सर्व जनजागृती केलेली आहे. वाहतुकीचे नियम आपण पाळले तर आपल्याला होणारे फायदे काय? तर आपला सर्वांचा वेळ वाचेल, त्याच्यानंतर आर्थिक नुकसान होणार नाहीये, सुखकर प्रवास होईल आणि गणपती बाप्पा मोरया म्हणून प्रत्येकजण गावाला जाऊन येऊन मस्तपैकी छान आपला असा सण एन्जॉय करू शकतोय. आता ह्या ट्रॅफिक रूलमध्ये हे ट्रॅफिक उदाहरण आपण माणगावचं घेतलं. हे उदाहरण तुम्ही बऱ्याच ठिकाणी राबवू शकतोय आपण हा पर्याय. एवढी सर्व जनजागृती केली, एवढे सर्व पॉइंट म्हणल्यानंतर देखील काही जर म्हणून तुम्ही ह्याच्यामध्ये पाहू शकताय. ठीक आहे, की चुकीला माफी पण सांगून चुकीला माफी नाही. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील. हा जो मी मजकूर लिहिलेला आहे, नोट लिहिलेली आहे तुम्हाला, ती हीच आहे की ह्या ट्रॅफिकचे आम्ही एवढ्या प्रसार माध्यम किंवा एवढ्या विनंत्या करून देखील जर एखादा अतिशहाणा निघाला की जो ओव्हरटेकिंग करेल, त्या ठिकाणी मला असं वाटतंय पोलिसांनी त्याला योग्य तो दंड मारावा. ठीक आहे, त्याचसोबत त्याला दंडासोबत जर काही एखादी अशी जर हे करून दिली व्यवस्थापन, म्हणजे म्हणून तुम्हाला सांगतोय जे अतिशहाणे असेल त्यांना जर इमर्जन्सी असेल त्यांनी पहिलेच RTOला सांगा, तुम्हाला ॲम्ब्युलन्समध्ये शिफ्ट केलं जाऊ शकतोय. दंड मारा. त्याच्यानंतर त्याला दुसरी गोष्ट काय करू शकतोय, त्याला वेळ थांबवून ठेवू. शिक्षा म्हणून काय ठेवावी, जास्त वेळ एका ठिकाणी थांबवून ठेवावं किंवा काय करावं हे तुम्ही सुचवा. आणि हा ओव्हरऑल जर आपण अभ्यास केला तर संगमेश्वरपर्यंत तरी माझ्या माहितीनुसार किंवा मला महाडपर्यंत तरी हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, संगमेश्वरपर्यंत ऐकून सांगितलेलं आहे. हा आपल्याला पूर्ण सन 2025मध्ये ट्रॅफिक मॅनेजमेंटवरती आपण जर काम केलं तर मला असं वाटतंय उत्तम पडू शकतोय. जी काय आपण ही माहिती तुम्हाला दिलेली आहे ह्याच्यावरती हा जो माणगाव बायपास असून इतर ठिकाणी असू देत. ठीक आहे, तर 2025 पाहता याच्यावरती ड्रोन व्यवस्था देखील असू शकतंय. ठीक आहे, म्हणजे जे कोणी लोक हे सर्व नियम समजून पण किंवा ऐकून सांगून पण करणार नसतील तर त्याच्यावरती ह्या ड्रोनद्वारे देखील लक्ष ठेवण्यात येऊ शकतंय. तर याची सर्व प्रवाशांनी म्हणजे काळजी घ्या. हे सर्व मी एक्सप्लेन केलं. आणखीन याच्याबद्दल जर म्हणजे इत्तमभूत माहिती किंवा काय करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही माझ्या मोबाईल नंबरवरती संपर्क करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 8766 797529. माझं गाव पाटणी कासू, तालुका पेण, जिल्हा रायगड, महाराष्ट्र, देश भारत. छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि गणपती बाप्पा मोरया. म्हणून ही सर्व मी आता 8 तास चालू आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.